Today we start the new lesson, sound. When stone is dropped on the surface of water, ripple created on the surface of water and travel in forward direction. That means when you drop a stone on still water, you can observe certain pattern get created on the surface of water. That pattern is known as ripple. It is start traveling from the point where stone touches to the surface of water. म्हणजे शांत पाण्यावर तुम्ही दगड टाकला तर त्या दगड जिथं स्पर्श करतो तिथपासून काहीतरी प्रकार काहीतरी फॉर्म तयार होऊन पुढं जाताना दिसतो. त्यालाच आपण म्हणतो वेव. जो आकार त्या पाण्याच्या सरफेसवर तयार होतो त्याला म्हटलं जातं वेव. जो आकार कधी तयार झाला? शांत पाण्याला तुम्ही डिस्टर्ब केलं, हलवलं, तेव्हा तो तयार झाला. दगड टाकला याचाच अर्थ डिस्टर्ब केलं. मग त्याच्यावरून वेवची डेफिनेशन केली जाते. दी ऑसिलेटरी डिस्टर्बन्स तयार होणे. ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम इज कॉल्ड अ वेव. डिस्टर्बन्सच्या ऐवजी एनर्जीसुद्धा वापरलं जातं. म्हणजे डिस्टर्बन्स तुम्ही काहीतरी वेगळा अडथळा ते तयार केला, तो अडथळा किंवा पॅटर्न क्रिएट केला, त्या पॅटर्न म्हणलं जातं वेव. देर आर द टू टाइप्स ऑफ वेव. वन इज अ मेकॅनिकल वेव. दीज वेव रिक्वायर्ड मटेरियल मीडियम फॉर इट प्रोपेगेशन म्हणजे पुढे जाणे. या वेव पुढं जाण्यासाठी मीडियमची आवश्यकता असते. उदाहरणार्थ वेव क्रिएटेड ऑन द सरफेस ऑफ वॉटर, साऊंड वेव, वेव्स क्रिएटेड ऑन स्टॅटॅच स्ट्रिंग. साऊंड वेव म्हणजेच आवाजाच्या वेव. निर्वात पोकळीतून तुम्हाला आवाज येत नाही, हा प्रयोग तुम्हाला 10वीला होता. स्टॅटॅच स्ट्रिंग म्हणजे सितार झालं, वीणा झालं, या ज्या तारा आहेत त्याच्यावर तुमच्या वेव तयार होतं. सेकंड टाईप ऑफ अ वेव इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव. इन शॉर्ट इट इज नोन ॲज EM वेव. The wave which does not require material medium for its propagation. म्हणजे अशा काही वेव असतात की त्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी मीडियमची आवश्यकता नसते. उष्णतेची हीट वेव्ह जे आहेत त्या वेव्स मीडियम नसलं तरी तुमच्यापर्यंत उष्णता येऊन पोहोचते. लाईक सनलाईट, सूर्याच्या प्रकाशामध्ये उष्णता आहे, हीट वेव्ज आहे, किंवा लाईट वेव्ज, यांना मीडियमची आवश्यकता राहत नाही. सूर्य आणि पृथ्वी याच्यामध्ये काही भागात निर्वात पोकळी आहे तरी सूर्याची किरणं आपल्यापर्यंत येतात. सो लाईट वेव्स, एक्सरेज, रेडिओ वेव्स आर द इलेक्ट्रोमॅग्नेटिक. थर्ड टाईप इज ऑल्सो दे आर कॉल्ड ॲज अ मॅटर वेव्स. दीज वेव्स आर असोसिएटेड विथ एनी मूव्हिंग ऑब्जेक्ट. म्हणजे कुठलाही पार्टिकल मोशनमध्ये असेल तर त्या मोशनमध्ये असणाऱ्या पार्टिकल बरोबर अजून एक वेव असते, तिला म्हणलं तर मॅटर वेव. पण मुख्यतः आपण स्टडी करणार आहोत मेकॅनिकल वेव आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव या दोघांचं. वन टाईप ऑफ वेव कॉल्ड ॲज अ प्रोग्रेसिव्ह वेव ऑर ट्रॅव्हलिंग वेव. इट इज अ टाईप ऑफ मेकॅनिकल वेव. हा कोणाचा प्रकार आहे तर मेकॅनिकल वेवमधला हा एक प्रकार आहे प्रोग्रेसिव्ह वेव. प्रोग्रेस म्हणजेच पुढे प्रगती होणे. मग त्यावरूनच या वेवचं डेफिनेशन सांगितली झाली. द वेव विच आर ट्रॅव्हलिंग कंटिन्युअसली इन अ सेम डायरेक्शन इन अ गिव्हन मीडियम विदाउट चेंज ऑफ फॉर्म. म्हणजे वेव सतत पुढं जात राहते त्याच मीडियममध्ये, त्याच माध्यमामध्ये, एकाच दिशेने, आणि तिचा आकारही बदलत नाही. अशा वेवला म्हटलं जातं प्रोग्रेसिव्ह वेव. म्हणजे वेव कंटिन्युअसली फॉरवर्ड डायरेक्शनला पुढं जाणे, इन अ सेम मीडियम विदाउट चेंज ऑफ फॉर्म, तिचा आकार न बदलता. प्रोग्रेसिव्ह वेव ट्रान्सफर एनर्जी थ्रू द मीडियम. या वेव काय करतात? एका ठिकाणाहून एनर्जी दुसऱ्या ठिकाणी न्यायचं काम करतात. जसं तुम्ही पाण्याच्या सरफेसवर दगड टाकला, दगडाची एनर्जी वॉटरच्या पार्टिकलला मिळाली आणि त्या वेव बरोबर एका ठिकाणून पुढं ती जायला लागली. आता वेवच्या संदर्भात काही टर्म्स असतात. पहिली टर्म आहे ॲम्प्लिट्यूड. द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन. म्हणजे वेवच्या आता पाण्या सरफेस बघितलं, सुरुवातीला तुमचं पाण्या सरफेस आता शांत होतं,
जेव्हा तुम्ही दगड टाकला त्यावेळेला त्याच्यावर असा उंचवटा आला, खोलगटपणा आला, उंचवटा आला, खोलगटपणा आला, उंचवटा आला, या पद्धतीने बघा. हा स्टेडी पार्ट होता ज्याला आपण मीन पोझिशन म्हणतो, स्थिर पोझिशन सुरुवातीची. वेन यू ड्रॉप द स्टोन दिस टॉप पॉट इज क्रिएटेड. इथं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट इथपर्यंत झाली, परत खाली आला, परत मिनिमम इकडं खाली गेला, परत इकडं झाला. इथं जे काय मॅक्झिमम गेलं इथपासूनही मॅक्झिमम किंवा इथपासून इथं जे मॅक्झिमम गेला याला म्हटलं जातं ॲम्प्लिट्यूड. याला हे म्हटलं जातं ॲम्प्लिट्यूड. म्हणजे मीन पोझिशनपासून पार्टिकलची झालेली मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, मग ती वरच्या दिशेला असेल किंवा खालच्या दिशेला असेल. सेकंड टर्म वेवलेंथ, डिस्टन्स बिटवीन एनी टू सक्सेसिव्ह पार्टिकल विच आर इन द सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन. म्हणजे दोन सक्सेसिव्ह पार्टिकलमधलं अंतर ज्या एकाच अवस्थेत पाहिजे, सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन, ज्याला इन फेज असं म्हटलं जातं. आता हे कसं ओळखायचं कुठल्या सेम स्टेटमध्ये? आता जर हे बघितलं तर हा वरचा भाग आहे ज्याला आपण सी नंतर म्हणणार आहोत. हा खालचा मिनी मॅक्झिमम भाग आहे, हा टी झाला, हा सी झाला, हा टी झाला, हा सी झाला, हा टी झाला. आता या दोन सी मधलं अंतर, शेजारी शेजारी सी मधलं सक्सेसिव्ह शब्द आहे म्हणजे शेजारी शेजारी, याला म्हटलं आता लॅम्बडा. हे एकाच अवस्थेत आहे, वरच आहे, हा खाली आहे, त्याच्यानंतर येणारा हा आहे, याच्यातील डिस्टन्स जे आहे त्याला म्हटलं जातं लॅम्बडा. असे सक्सेसिव्ह पार्टिकल पाहिजे. म्हणजे इथला वरचा घेतला, इथला खालचा घेतला असं चालणार नाही. तर दोन्ही वरचे पण शेजारी शेजारी हा घेऊन चालणार नाही, दोन्ही खालचे शेजारी शेजारी. किंवा इथून चालू झाली वेव, इकडं गेली, परत खाली गेली आणि परत वर आली, इथला जो पॉईंट या दोघांमधल्या डिस्टन्सला म्हटलं जातं वेवलेंथ. हे तुम्हाला इथं दाखवलं आहे बघा. हे वरचे दोन पॉईंट याच्यामधलं डिस्टन्स लॅम्बडा, हे खालचे दोन पॉईंट याच्यातही डिस्टन्स लॅम्बडा. हा पॉईंट त्याच्यानंतर येणारा हा खालचा दिसतो, पण हा घ्यायचा नाही, कारण की वेव वर जाऊन परत खाली जाऊन परत सेंटरला आली तर जे अंतर होतं त्याला म्हटलं जातं वेवलेंथ. हे डिस्टन्स. किंवा इथून चालू केलं, हा सोडून द्यायचा, हा घ्यायचा, त्याला म्हटलं जातं वेवलेंथ लॅम्बडा. पण इथं मात्र सक्सेसिव्ह, याच्यानंतरचा हा इथं सोडत नाही आपण, इथं मात्र सोडावं लागतं, कारण की हा वर गेला खाली जाऊन आलेला नाही. तसं इथं नाही झालं बघा, इथं वरून निघाला आहे, खाली गेला आहे, परत वर आला आहे, म्हणून हे डिस्टन्स लॅम्बडा. हे डिस्टन्सेस सारखे आहेत, हे डिस्टन्स झालं, हे डिस्टन्स झालं, हे डिस्टन्स झालं, हे डिस्टन्स, हे वेवलेंथ आहे. किंवा तुम्ही याही फिगरवर बघू शकता, इथून इथपर्यंतचं अंतर म्हणजे वेवलेंथ. याला एक ऑसोलेशन असंही म्हटलं जातं. आता वरून सुरू झाली सीपासून, परत खाली गेला टीला, परत सीपर्यंत आला, तर तेही झालं तुमची वेवलेंथ आणि एक ऑसोलेशन. किंवा इथून चालू झाला, खाली गेला, परत वर गेला आणि इथं आला, ही झाली तुमची वन वेव आणि हे डिस्टन्स झालं लॅम्बडा वेवलेंथ. किंवा खालच्या बाजूने तुम्ही सुरुवात केली टीपासून निघाला, मीनला आला, परत वरच्या बाजूला गेला, परत मीनला आला, परत खाली गेला, हे या दोन टीमधलं डिस्टन्स ही तुमची झाली वेवलेंथ. ही कन्सेप्ट थोडीशी व्यवस्थित समजून घ्या. ही एक ऑसोलेशन आणि एक ऑसोलेशननी कव्हर केलं टोटल डिस्टन्स म्हणजेच तुमचं वेवलेंथ. सो डिस्टन्स कव्हर्ड इन वन ऑसोलेशन असंही म्हटलं जातं. किंवा डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पार्टिकल विच आर इन अ फेज, त्यालाही वेवलेंथ असं म्हटलं जातं. आता हे बघा, हा टी आहे आणि हा टी, दोन्ही टी आहे सारखे आणि इन फेज, खाली झाले, एक वरचा घेतलेला नाही. नेक्स्ट पॉईंट इज अ पिरियड. टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन ऑसोलेशन इज कॉल्ड ॲज अ पिरियड. म्हणजे एक ऑसोलेशन पूर्ण करण्यासाठी त्याला लागलेला वेळ, म्हणजे इथून निघाला असं खाली आला आणि इथं आला, एवढं करण्यासाठी त्याला किती वेळ लागला त्याला म्हणलं जातं पिरियड. किंवा इथून सीपासून चालू झाला, खाली गेला, परत सीपर्यंत गेला, याला किती वेळ लागला, हे एक ऑसोलेशन झालं तुमचं एवढं, त्याला किती वेळ लागला त्याला म्हटलं जातं पिरियड. हे सगळे तुम्हाला जे काय आहेत वेवफॉर्म, हे खालचे इकडचे, या सगळे वन ऑसोलेशन्स आहे. एवढं कंप्लीट करायला लागला वेळ म्हणजेच पिरियड. इथून चालू होऊन इथं येऊन इथपर्यंत जायला लागला टाईम म्हणजेच पिरियड. इथून सुरू होऊन इथपर्यंत यायला लागला वेळ म्हणजेच पिरियड. इथून चालू होऊन इकडं गेला आणि परत इथं आला, एवढा टाईम लागला, जे वेळ लागेल तो म्हणजेच पिरियड. सगळ्यासाठी जेवढा टाईम लागत जातो
त्याला म्हटलं जातं पिरियड. नेक्स्ट डेफिनेशन, वेव्ह फ्रिक्वेन्सी, द नंबर ऑफ ऑसिलेशन कंप्लीटेड बाय पार्टिकल इन 1 सेकंड. एका सेकंदात त्याने किती ऑसिलेशन केले. जे ऑसिलेशन तुम्हाला दाखवले होते मी, असे किती, 2 केले, 4 केले, 5 केले, 10 केले, त्यांना म्हणलं जातं फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह. डब्ल्यू periodicity, periodic in a time. At every point the wave motion repeat itself at equal interval of time. म्हणजे वेव्हचा आकार परत ठराविक कालावधीनंतर तोच आकार तुम्हाला बघायला मिळतो. त्याचबरोबर at any given instant the waveform repeat the equal distance. ठराविक अंतरामध्ये त्याने कापलेलं अंतरही तुम्हाला सारखंच दिसून येईल, कमी जास्त अंतर होणार नाही. समजा मी प्रत्येक वेळेला 1 मिनिटानंतर अंतर एका मिनिटात किती अंतर जातो चेक केलं, परत पुढच्या 1 मिनिटानंतर किती अंतर जातो हे चेक केलं, परत पुढच्या 1 मिनिटानंतर अंतर चेक केलं, तर प्रत्येक वेळेला तुम्हाला सेम डिस्टन्स कव्हर केलेलं दिसेल. म्हणून वेव्हला म्हटलं जातं डब्ल्यू पिरियोडिसिटी. लागणारा कालावधी ठराविक डिस्टन्ससाठी तेवढाच असतो किंवा ठराविक कालावधीमध्ये कापलेलं अंतरही तेवढंच असतं. वेलॉसिटी, द डिस्टन्स कवर्ड बाय वेव्ह पर युनिट टाईम. एका सेकंदात त्याने किती अंतर कव्हर केलं त्यालाच म्हणलं जातं त्या वेव्हची वेलॉसिटी. ते सूत्रामध्ये आपण येतो डिस्टन्स अपॉन टाईम. इफ अ टाईम टी इज अ पिरियड असेल म्हणजे एक ऑसिलेशन असेल, तर त्यावेळेस त्याने कव्हर केलं डिस्टन्स म्हणजेच काय असते तर वेव्हलेंथ लॅम्बडा. याच्या आधीच्या याच्या वेव्हलेंथच्या तिथं मी बरंच एक्सप्लेन केलं होतं. 1 ऑसिलेशन ते डिस्टन्स कव्हर केलेलं म्हणजेच लॅम्बडा, जास्त तिथं वेळ दिला होता. त्यावरून व्हेलॉसिटी लिहिली जाते लॅम्बडा डिवाइड बाय टी. म्हणजे पिरियडच्या वेळेला कव्हर केलेलं डिस्टन्स किती असतं तर लॅम्बडा एवढं असतं. व्ही इज इक्वल टू 1/t बाजूला केला, लॅम्बडा बाजूला केला, 1/t म्हणजेच फ्रिक्वेन्सी, मग व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा. हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, हा आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना लागणार आहे. इंक्रीज इन फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह कॉजेस डिक्रीज इन इट्स वेव्हलेंथ. म्हणजेच काय होतं, ही फ्रिक्वेन्सी वाढली तर वेव्हलेंथ कमी होते. याचाच अर्थ व्हेलॉसिटी काय राहते तुमची कॉन्स्टंट राहते. हे एक वाढतं एक कमी होतं पण हा गुणाकार स्थिर राहतो. When the wave goes from one medium to the other medium, the frequency of the wave does not change. मग जर मीडियम बदललं, समजा सुरुवातीचा हवा आहे, एअरमधून ही चालली आणि नंतर वॉटरमध्ये एंटर झाली, तर या केसमध्ये त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे एन बदलत नाही. मग बदलणार काय तर लॅम्बडा बदलणार आणि म्हणून व्हेलॉसिटी बदलणार. पण एका मीडियममध्ये व्हेलॉसिटी कॉन्स्टंट, एअरमध्ये फिक्स राहील. एकदा वॉटरमध्ये गेला तर वॉटरची जी व्हेलॉसिटी ती मात्र परत फिक्स राहते. मीडियम बदललं तर फ्रिक्वेन्सी मात्र कॉन्स्टंट राहते. फेज अँड फेज डिफरन्स. द स्टेट ऑफ ऑसिलेशन ऑफ पार्टिकल इज कॉल्ड इट्स फेज. म्हणजे पार्टिकलची स्टेट काय आहे, ऑसिलेशनची अवस्था काय आहे, कुठं आहे, ही दाखवणारी जी टर्म असते तिला म्हणलं जातं फेज. आता या फेजबाबत आपण जास्त पुढं बघू. रिक्वायरमेंट टू डिस्क्राईब द फेज. फेज सांगण्यासाठी काय काय लागतं तर डिस्प्लेसमेंट, डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी, ऑसिलेशन नंबर, दॅट मीन्स नंबर ऑफ ऑसिलेशन. आता ही एक वेव्ह फॉर्म तुमच्या समोर काढलेली आहे. इकडून सुरू झाली अशी वर जाते, परत खाली येते, परत खाली येते, परत वर जाते, वर जाते. हा त्याचा डायरेक्शन आहे, दिशा. तर पार्टिकल ए अँड सी, आता बघा हा ए इकडं असा वर आला आहे बरोबर आहे, नंतर असा खाली चालला आहे. आणि सी बघा इथून निघाला, इथं गेला आणि असं वर जाणार आहे. म्हणजे ए अँड सी हॅव द सेम डिस्प्लेसमेंट. इथून झिरोपासून चालून मीनपासून इथपर्यंत गेलं अंतर, तसंही मीन पोझिशनपासून हा इथपर्यंत गेला, अंतर सारखं झालं. बट डायरेक्शन अपोजिट, कारण हा आता इथून पुढं खाली यायला लागणार आहे, हा वर जायला लागणार आहे. मग यांचे डायरेक्शन व्हेलॉसिटी डायरेक्शन बदलणार आहेत, डायरेक्शन्स अपोजिट. तर पार्टिकल ए आणि ई, आता ए बघा इथून असा वर गेला एवढं अंतर आणि खाली यायला लागलं. ई पण बघा मीन पोझिशनपासून एवढं डिस्टन्स गेला आणि खाली यायला लागला. मी डिस्टन्स दोघांनी सारखं केलं कव्हर आणि डायरेक्शनही सेम, हा खाली येतो हाही खाली येतो. हॅव सेम डिस्प्लेसमेंट अँड सेम डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी.
त्यांची डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी पण सारखी आहे. सपोज अ पार्टिकल स्टार्ट फ्रॉम O, द फेज अँगल करस्पॉन्डिंग टू O इज टेकन ॲज 0. म्हणजे पार्टिकल इथं आहे, इथं त्याचा फेज अँगल काय घेतला जातो, 0 घेतला. पार्टिकल इथून निघाला आहे, ह्या एक्स्ट्रीम पोझिशनला गेला आहे, म्हणजे वरच्या सगळ्यात वर गेला, हायेस्ट पॉईंटला गेला. त्यावेळेला त्याचा फेज अँगल असतो 90 डिग्री, म्हणजेच π/2. तो हायेस्टपासून परत मेन पोझिशनला आला की परत 90नी त्याच्यात वाढ झालेली असते, म्हणजेच हा होतं 180 आणि 180लाच म्हणतो आपण पाय. पार्टिकल C बघा, इथून इथपर्यंत 180 झाला, परत मॅक्झिममला गेला, परत 90नी त्याच्यात वाढ झाली, म्हणजे 227, म्हणजेच 3π/2. पार्टिकल D हॅज अ फेज अँगल 2π, अगेन इट इज इन्क्रीज बाय द 90, परत 90नी वाढ झाली, म्हणून तो झाला 2π, 360 डिग्री. पार्टिकल E हॅज अ फेज अँगल 5π/2 और 450 डिग्री, म्हणजे हा तुमचा E पार्टिकल आहे शेवटचा. आता ए आणि ई याच्यामध्ये किती फरक आहे, किती डिस्टन्सचा फरक आहे, म्हणजे इथून इथपर्यंतचा अंतरातला फरक तो काढून बघा. हा हायेस्ट पॉईंटला आहे, हा हायेस्टला आहे, हा याचा फेज आहे 3π/2, याचा फेज आहे π/2, यांची वजाबाकी केली 3π/2 - π/2 दॅट इज 2π. म्हणजे जर पार्टिकल इन फेजमध्ये असेल तर याची ते डिस्टन्स असतं 2π, त्याचे जे सेपरेशन 2π इतकं असतं, ते म्हणजे तुमचं वेव्हलेंथ. आता आपण जास्त याच्यात बदलणं पाहणार. देर आर 2 टाईप्स ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या परत 2 प्रकार पडतात. वन इज नोन ॲज ट्रान्सवर्स वेव्ह, अनादर इज नोन ॲज लॉन्जिट्युडिनल वेव्ह. आता आपण ट्रान्सवर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ह कशा असतात हे बघू. तुम्ही जर पाण्याच्या सरफेसवर तयार होणारी वेव्हफॉर्म सगळ्यांनी पाहिली, ही अशी वर जाते, परत खाली येते, परत वर जाते, परत खाली येते, या पद्धती. समजा मी इथे एका लाकडाचा ठोकळा ठेवला असता, तो काय झाला असता, असा वर खाली हालत राहिला असता. पण वेव्ह कुठं चालली माझी, या दिशेला चालली. म्हणजे हा लाकडी ठोकळा जागेवरच वर खाली हलतो, तो पुढं जात नाही. किंवा कागदाचा पीस असेल तर जागेवर वर खाली हलताना दिसेल, तो पुढं जाणार नाही. पण हा जो आकार तयार झाला आहे, हा काय होतो, तर पुढं जाताना दिसून येतो. म्हणजे हा पार्टिकल असा व्हायब्रेट होतोय आणि वेव्हचं प्रोपेगेशन म्हणजे पुढं जाणे हे असं आहे. सो पार्टिकल व्हायब्रेट इन दिस डायरेक्शन अँड डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन आर परपॅन्डिक्युलर. बघा ही दिशा काय येते तर एकमेकाला पार्टिकल. इट इज नोन ॲज particle of a medium vibrated or vibration of particle of a medium perpendicular to the direction of propagation of wave. आता लॉन्जिट्युडिनल वेव्ह, जर तुम्ही स्प्रिंग घेतली असती एखादी आणि तिला खाली वजन लावलं असतं आणि ओढलं असतं आणि सोडलं असतं, तर तुम्हाला दिसलं असतं या स्प्रिंगमध्ये काही टर्न असे दूर गेले, काही जवळ आलेले, काही टर्न असे दूर गेले, परत काही टर्न असे जवळ आले, काही दूर गेले, काही जवळ आले. या पद्धतीचा भाग त्या स्प्रिंगवर तुम्हाला दिसून. जे जवळ येतात त्याला म्हणलं जातं कॉम्प्रेशन, जे दूर जातात त्याला म्हणलं जातं रॅरिफॅक्शन. परत कॉम्प्रेशन, परत रॅरिफॅक्शन, परत कॉम्प्रेशन, परत रॅरिफॅक्शन. आता या स्प्रिंगवर जर इथं मी एक रेड डॉट दिला असता, रेड कलर लावला असता, तर हा पार्टिकल असा व्हायब्रेट झाला असता आणि वेव्ह पण अशी चाललेली आहे. दोघांची दिशा कशी झाली, आता पॅरलल झाले. सो डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल इज पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ वेव्ह. म्हणजे पार्टिकलचं व्हायब्रेशनची दिशा आणि वेव्हची पुढे जायची दिशा जर दोन्ही पॅरलल झालं, then that type of wave is called as a longitudinal wave. जे काही या वेव्हमध्ये जास्तीत जास्त मॅक्झिमम पोझिशन आली, हिला म्हणलं होतं क्रेस्ट. जी लोएस्ट आली तिला म्हणलं होतं टफ. क्रेस्ट टफ, क्रेस्ट टफ, हे तुम्हाला 10वीला होतं. ज्या टर्न जवळ आल्या त्याला आपण कॉम्प्रेशन, जे सी या अक्षराने दाखवतो, आणि आर म्हणजे रॅरिफॅक्शन, जे आर या अक्षराने दाखवलं जातं, जिथं टर्न दूर गेलेले असतात. मग ह्या ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ह आपण डिफरन्सच्या रूपातच लिहिलेलं आहे. The wave in which particle of the medium vibrate in a direction perpendicular
टू द डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ वेव्ह. जे इथं सांगितलं, पार्टिकल असा व्हायब्रेट होतो आणि वेव्ह अशी जाते. वेव्ह इन विच पार्टिकल ऑफ अ मीडियम व्हायब्रेट इन डायरेक्शन पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ वेव्ह. या वेव्हमध्ये काय तयार होतं तर क्रेस्ट अँड ट्रफ. मग इथं म्हणलं होतं क्रेस्ट अँड ट्रफ्स आर अल्टरनेटली क्रिएटेड. Alternate compression and rarefactions are created. The distance between two successive crests or tuff is called as wavelength. या दोन शेजारी क्रेस्ट मधलं अंतर म्हणजेच तुमची वेव्हलेंथ किंवा शेजारी टफ मधलं अंतर यालाही म्हटलं जातं वेव्हलेंथ. अगदी सेम थिंग इन longitudinal wave. Distance between two successive compression or rarefaction is a wavelength. म्हणजे या दोन शेजारी कॉम्प्रेशन मधलं अंतर म्हणजेच वेव्हलेंथ लॅम्बडा, किंवा याचा मीन घेतला का रेरिफॅक्शनचा, या रेरिफॅक्शनचा मीन घेतला, हे डिस्टन्स ही तुमचं वेव्हलेंथ लॅम्बडा. डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह क्रेस्ट अँड टफ इज लॅम्बडा बाय 2. मग आता हा क्रेस्ट घेतला आणि त्याच्या शेजारचा टफ घेतला, या दोघातलं अंतर हे जर बघितलं तर याच्या बरोबर निम्म आहे बघा, याच्या अर्ध झालं, म्हणजेच काय आलं लॅम्बडा बाय 2, आणि हे राहिलं अर्ध लॅम्बडा बाय 2. म्हणजे शेजारी क्रेस्ट अँड टफ मधलं डिस्टन्स हे नेहमी लॅम्बडा बाय 2. तसंच इकडं असतं, डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह कॉम्प्रेशन अँड रॅरिफॅक्शन इज लॅम्बडा बाय 2. ट्रान्सवर्स वेव्ह ट्रॅव्हल थ्रू सॉलिड अँड ऑन सरफेस ऑफ वॉटर. म्हणजे ट्रान्सवर्स वेव्ह फक्त सॉलिडमधून किंवा पाण्याच्या सरफेसवरून जातात. लॉन्जिट्युडिनल वेव्ह कॅन बी ट्रॅव्हल थ्रू द सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. तिन्हीतूनही जातात. या गॅसेसमधून जात नाही आणि सर्व लिक्विडमधूनही जात नाहीत. ट्रान्सवर्स वेव्ह डू नॉट प्रोड्यूस एनी चेंज इन डेन्सिटी अँड प्रेशर ऑफ मीडियम. म्हणजे मीडियमच्या मध्ये डेन्सिटीमध्ये बदल करत नाही किंवा प्रेशरही तयार करत नाही. लॉन्जिट्युडिनल वेव्हमध्ये डेन्सिटी आणि प्रेशर याच्यामध्ये बदल होतो. आता हा बदल कधी होतो हे पुढे एका टॉपिकमध्ये येईल. ट्रान्सवर्स वेव्ह इज पोलराइज, इट इज नॉन पोलराइज. पोलरायझेशन म्हणजे काय तर पुढे येईल. वेलॉसिटी ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह व्ही इज इक्वल टू स्क्वेअर रूट टी डिवाइड बाय एम. टी टेन्शन अप्लाइड टू द स्ट्रिंग. आता इथं पाण्याच्या सरफेसच्या ऐवजी मी तार घेतली असते, त्याला टेन्शन लावून व्हायब्रेट केलं असतं, तर ते त्या तारेला जे काय ताण तुम्ही दिला आहे ते म्हणजे टी, आणि त्या तारेच्या 1 सेंटीमीटर लांबीची जी लेंथ मास असेल तिला म्हटलं जातं यम, मास पर युनिट लेंथ. या दोघांच्या भागाकाराचा स्क्वेअर रूट घेतला की त्यामध्ये आपल्याला माहिती याच्यावर ही जी वेव्ह तयार होईल तिची व्हेलॉसिटी. Velocity of longitudinal wave V is equal to square root E divided by rho. E elasticity of medium, rho density of medium.